तुमचं 12 पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच स्थगित करायची विनंती साहेब शेट्टी साहेबांचे स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. अजिंक्य संघाला विनंती आहे लवकर आपला प्रतिनिधी पाठवायचा. अजिंक्य जवळपास 5 ते 6 वेळा आम्ही अनाऊन्स केलं. युट्यूबवर सातत्यानं अनाउन्समेंट करणं आम्हाला योग्य वाटत नाही, तर कदापि आपण इथे येणं अनिवार्य आहे. ज्यावेळी तुमचा संघ ज्यावेळी मध्ये मॅच असेल त्यावेळी आपण इथे असणं बंधनकारक असेल. सर स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा पाहायला भेटेल. गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. तुम्ही सर धीरज नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. काही स्पोर्ट्स पाहायला मिळाला, काही क्वालिटी गुणात्मक क्वालिटी पाहायला मिळते, चांगला अँगल पाहायला मिळतो. तो नक्की धीरजांच्या माध्यमातून. अगदी नावामध्ये धीरज आहे, परंतु थोडंसं धीर धरावं लागेल, थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल, संयम ठेवावा लागेल. दीपक नाईक साहेबांचं स्वागत. या ठिकाणी आपले सदस्य शाखेचे सदस्य आणि शिवसेना शाखा प्रमुख सचिन पवार साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अगदी गोलंदाज काय गोलंदाज आहे. एवनची क्लास मात्र दाखवतो गेलाय. आपण पाहू शकाल अगदी 3 चेंडू अप्रतिम पद्धतीने हाताळलं गेलं धीरज या गोलंदाजानं. अगदी वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल अगदी 120 स्पीडनं मात्र चेंडू मात्र टप्पा पडतोय. काय गोलंदाज आहे. यावेळी पुण्याच्या डॉट चेंडू मात्र पाहायला मिळेल. धीरज जैन आपण पाहू शकाल नक्की आपल्या प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवलं गेलं. काय गोलंदाजी. चेंडू टप्पा पडतोय, चेंडू मात्र राहीच होतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला मात्र चेंडू मात्र समजत नाहीये. ऋतिक आणि सुशील दोन्ही मात्र बंधू आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये आता बंधूचं नातं टिकवावं लागेल. यावेळी थोडं पुढे सरसावला गेला, थोडस बदल केलं गेलं. कदाचित जर चेंडू मात्र जागेवर मारला असता तर कदाचित पुन्हा मला डॉट चेंडू पाहायला मिळाला असता. चेंडू परिवर्तन केला गेला, थोडासा स्टेप आउट केला गेला, पुढे सरसावला आणि एकदा विधी संपन्न केली जाईल. एका धावानं आपण पाहू शकाल वैयक्तिक आणि सांघिक खातं इथे खोललं जातं. एकच धावा इथे दिली जाते ती नक्कीच गोलंदाजाकडून. या वेळेस आपण पाहू शकाल अगदी मारण्याचा प्रयत्न होता, हिट मात्र केली जाईल, परंतु हिट करेपर्यंत लेग बाईच्या स्वरूपामध्ये यावेळी पंच मात्र दर्शवताना पाहायला मिळेल. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा वितरित केली होती. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 2 धावा. षटक इथं संपलं जाईल. तर एक छोटस सुवर्ण संगीत. अनिल जाधव देवराज सोनू माडिक यांचं आगमन झालेलं आहे. गोलंदाज बॉलर नेम मिस्टर प्रमोद. नवीन गोलंदाज दाखल होईल मिस्टर प्रमोद. आपण पाहू शकाल अगदी 10-12 पावलांचा रन पाहायला भेटतोय. त्यांना सामोरे जाईल तर मिस्टर सुशील. नक्कीच आपण पाहू शकाल सुशीलला पण सामना मात्र करताना पाहायला मिळेल. गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय, प्रगती पथावरती तो मिस्टर प्रमोद नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही मात्र बंधू आहेत, परंतु बंधून फक्त 2च धावा मात्र दिल्या गेलेत.
यावेळी स्थळ आपण पाहू शकाल अगदी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच चांगला झेल टिपला जाईल. सुशील नावाचा मोठा झटका बसेल तो आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आपण पाहू शकाल. विश्व शांती क्रिकेट संघ एक झटका बसेल. बॅक टू दी डगआउट स्टेज. समिती शाखा क्रमांक 717 अध्यक्ष पद ज्यांनी मात्र भूषवले गेले असे अनिल वाडेकर यांच्या संकल्पनेनं ही मॅच मध्ये ऑर्गनाईज केली जाते. अलग आपण होऊ शकाल सलग हे तिसरं वर्ष पाहायला मिळतं. प्रत्येक भाईंदरकरांना आपण प्रत्येक मुलांना एक संधी मात्र उपलब्ध करून दिली आहे. अगदी संधीचं मात्र सोनं कसं करायचं हे मात्र खेळाडूंचं काम आहे. एवढे पाहू शकाल अगदी डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चांगलीशी गोलंदाजी पहिला चेंडू मात्र हाताळला गेला. आपण पाहताय बसतो धीरजाने चांगली गोलंदाजी केली. फक्त 2 धावा मात्र खर्च केल्या गेला. प्रमोदला पाचारण केलं गेलं. प्रमोदने सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं गेलं आणि दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, मला म्हणतात गोलंदाजी कशाला असावी. तळवडे संघ यांनी स्टेजशी संपर्क करायचा आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. अगदी यावेळी जरूर मात्र बॅटीची कडा मात्र घेतली जाईल. झेल टिपताल का येस इट इज अ गॉन. आहे किशोर पाहायला मिळतो. एक दिवस सोयरी चेंडू पाहायला मिळेल. अगदी वाईट संघाची धावसंख्या पाहायला मिळते. तब्बल 3 धावा फक्त दिल्या जात आहेत. आपण पाहू शकाल चांगलं व्यक्तिमत्व मिस्टर नील पाहायला मिळतोय. डायनामिक पर्सनॅलिटी, ज्याच्याकडे चांगली एक शैली आहे. यावेळी आपण पाहू शकाल ती बघण्याचा प्रयत्न जरूर मीनाच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र येतोय. परत तितक्या ताकदीची फील्ड मात्र केली जाईल. ती क्षेत्ररक्षक म्हणतात की गोलंदाजाला गरज असते ती क्षेत्ररक्षकाची. ज्यावेळी आपण चांगलं क्षेत्ररक्षण कराल त्यावेळी त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. पण ज्यावेळी तुमच्याकडून कॅच सुटेल ना त्यावेळी त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास डगमगेल. पण थोडंसं आपण सपोर्ट करणं फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. यावेळी टायमिंगच्या साह्याने आपण का 440 का झटका चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. ऋतिकाने चांगला षटकार लगाला गेला. व्यवस्थित चेंडूला रूम बनवतोय. अगदी टेम्परामेंटच्या साह्याने वळवला गेला. 6 धावांसाठी. चला आपण लगेच स्प्रेड अप व्हायचं आहे. पहिलं षटक हाताळलं गेलं मिस्टर धीरज आपण पाहू शकाल. अगदी 2च धावा संपन्न केला गेला.
प्रमोदची सुद्धा गोलंदाजी खूप चांगली होती, परंतु अगदी शेवटच्या चेंडूवरती षटकार घेतल्यानं धावसंख्या पोचते ती 8 आपण खर्च केल्या गेली. टोटल संघाची धावसंख्या पोचते ती 10 धाबा. बॉलर्स नेम मस्त अनिकेत गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल आपण पाहू शकाल. अनिकेत चांगला एक गोलंदाज आहे ज्याच्याकडे अनेक परिपक्व आहेत, अनेक डावपेच आहेत आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. अगदी भाईंदरकरांचं मन मात्र जिंकून घ्यावी लागतील. यावेळी पाहू शकाल अगदी चेंडूला नक्की मारण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. डीप कव्हरच्या विजर मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. दे दे दन 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 खणखणीत चौकार 4 धावा. आतापर्यंत स्कोर हाय स्कोर किती आहे? हाय स्कोर यांचा मागची मॅच मी मारणे 38 किती यावेळी पाहू शकाल ते मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागतं फलंदाजाला. चला यानंतर होणारा सामना पण पाहू शकाल. भोजन विकास संघ आणि मिहीर स्पोर्ट्स क्रिकेट संघ दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. भोजन विकास संघ आणि मिहीर स्पोर्ट्स क्रिकेट संघ यावेळी मारण्याच्या प्रयत्नात, परंतु त्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी, कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पाहायला मिळते ती अनिकेतच्या माध्यमातून. धीरजनं खूप देखणं गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रमोदची त्या जोमानं आणि अनिकेत पण सुद्धा त्या उत्साहानं गोलंदाजी पाहायला मिळते. आपण जर गती पाहायला मिळते ते जाऊन पोहोचते या धावफलकावरती 15 धावा. संपन्न केला गेला. गुड क्रिकेट. यावेळी पाहू शकाल चेंडूला नक्कीच स्वीप केला गेलाय. अगदी नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह खेळ मात्र काढला जाईल सेफ झोन मध्ये. षटकारांसाठी 6 धावा. मॅक्सिमम 6. आपण बघू शकाल पंचायत चांगला डान्स पाहायला भेटतोय. खऱ्या अर्थानं चांगलं नृत्य मात्र सादर केलं गेलं. भावेश पवार साठी गाणं मात्र वाजवलं गेलं. भावेश पवार ज्याने एक विश्व क्रिकेटमध्ये आपण टेनिसच्या जगतामध्ये ज्याने नाव कमावलं गेलं. कृष्णा सातपुते असेल, भावेश पवार असेल, राहुल जुगाडी असेल, करण अंबाला असेल, असं मोठमोठे दिग्गज खेळाडू आहेत. ज्याच्या वेळी आपण चांगली पण आपली गुणवत्ता दाखवाल त्यावेळी तुम्ही तुमचा क्रमांक हासिल कराल. पुढे मात्र मारण्याचा प्रयत्न होता. हिट केला जाईल. हिट करेपर्यंत या वेळीच आपण पाहू शकाल येस इट इज अ गॉन. सरळ मात्र निघून जाईल. बॅक टू द डगआउट. ठीक आहे. क्रिकेट आपण बघू शकाल अगदी ज्या पद्धतीनं विकेटचं पत्र मात्र केला गेला. ऋतिक पॅक टू द डगआउट झाला गेला. आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 21 धावा. 3 विकेट इथे आपण बघू शकाल. अगदी 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेला. अजूनही शेवटचा 1 चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी तितक्याच ताकदीनं उत्साहानं टाकला गेलाय. 3रं षटक इथं संपलं जाईल आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 धावा. देऊन संधीला एक डीजेला संधी.
काल अगदी 3 षटक इथे संपलं जातं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 धावा. सुमित नवीन गोलंदाज पाहू शकाल मिस्टर सुमित पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल अगदी पुरेपूर हाईटचा एक फायदा मात्र घेतला गेलाय. गोलंदाजाला समाचार मात्र घ्यावा लागेल. आपण बघू शकाल गोलंदाज आमने सामने पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गोलंदाज हाईट पाहायला मिळते त्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळेल. येस इट इज अ वाईड. आपण पाहू शकाल स्वेर चेंडू यामध्ये नक्की पंच मात्र घोषित करतायत आणि वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा मात्र पाहायला मिळते पंचांकडून. चांगलं गुड क्रिकेट क्वालिटात्मक गुणात्मक क्रिकेट पाहायला भेटतं पंचांकडून सुद्धा. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल डॉट चेंडू पाहायला मिळेल. आता पण त्या चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 2 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत आणि आजच्या दिवसा आपण पाहू शकाल आजचा दुसरा सामना पाहायला मिळतोय. यावेळी थोडीशी आत्महत्या मात्र करावी लागेल का? येस, पण तो इट इज अ गॉन. तुमच्या असलेला परतावं लागतं फलंदाजाला. बॅक टू दी डकआउट. तर बौद्धजन विकास संघ आणि मिहीर स्पोर्ट क्रिकेट संघ आपण लगेचच नाणेफेकीचं गोल आपण करून घ्यायचं आहे. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्याशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. चांगली गुड पर्सनॅलिटी पाहायला मिळते ती खऱ्या अर्थानं सुमित या गोलंदाजाची. आतापर्यंत आपण पाहू शकाल अगदी 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. यावेळी चेंडूला नक्कीच फेकून दिला गेलाय. फटका मात्र सजवला गेलाय. चेंडू मात्र नक्की निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एक धावांसाठी. एका धावांना संघाची धावसंख्या दोन पोहोचले ही तब्बल 23 धावा. यावेळी पंच आपण पाहू शकाल अगदी 9चा इशारा पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चान्स मात्र दिला गेलाय, परंतु नक्कीच फ्री हिटचा चान्स मात्र घेईल का? फलंदाजाला मात्र संधी मात्र दिली गेली आहे. 24 धावा मात्र फलकावर पाहायला मिळतील. संधी मात्र होती, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. चेंडू मात्र आपल्या अंगावरती मात्र आदळून घेतोय, परंतु इकडे कुठेतरी आत्महत्या करावी लागेल. एकच धावेवर समाधान लेग बायच्या स्वरूपामध्ये अर्चित केली जाते आणि संघाची दुसरी पोहोचले ती तब्बल 25 धावा. 25 धावा बॅटर पारच्या साह्यानं आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान दिलं गेलंय. 26 रन्स टू विन.
चला पंच आपण ताबा घ्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. हे वाडेकर पाऊस उडवला पाहिजे होता आता. बॅटर पॅचच्या साह्याने 25 धावा संपन्न केल्या गेल्या आणि अगदी 26 धावांचं लक्ष दिलं गेलं. येणारं 24 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष दिलं जाईल. बॅट्समन कोण आहे? बॉलरचं नाव काय मित्र? कोणातरी पाठवणार हा? सोहिल. सोहेल. गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. सिरीजला तुम्हाला प्रॉब्लेम होईल. येस इट इज अ वाईड. आपण पाहू शकाल अगदी पंच पण पाहत आहेत. वाईडचा एक इशारा मात्र दर्शवला गेला. सुंदर चेंडू मात्र पहिला चेंडू हाताळला गेला. आपण पाहू शकाल अगदी 26 धावांचं टार्गेट करेपर्यंत पहिल्या चेंडूवरती सुंदर चेंडू मात्र हाताळला जातोय तो सोहिल यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल अगदी थोडस पुढे येऊन फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र बीट करतोय तो मिस्टर निखिल. एक चांगला एक फलंदाज आहे. चांगली गुड पर्सनॅलिटी पाहायला मिळते आणि नॉनस्टिक आणि सुद्धा पाहायला मिळते मिस्टर दादू. यावेळी चेंडूला नक्की वळवलं गेलंय. चेंडू मात्र किंमत निघून जाईल. चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी काय षटकार मात्र ठोठावला गेलाय. एक गगनचुंबी षटकारानं 6 धावा फलकवलं जाईल. विजय वाघेरीचा सुद्धा डान्स पाहायला मिळाला. वेल डान्स, वेल डान्स. गुड क्रिकेट म्हणावं लागेल अगदी म्हणण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र निघून जाईल. सरळ येस डिक्लेरेशन झोन मध्ये एक धावेंकरिता या धावांना संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 8 धावा. मात्र सादर केलं. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त तुम्हाला नव्हे परंतु या भारतीय नागरिकाला प्रत्येकाला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. असं विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दिलाय मी तरी. दोघांची पर्सनॅलिटी पाहायला मिळतीये परंतु त्या पद्धतीने क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतं. गुड क्रिकेट. हॅलो पुढे पण पाहू शकाल चांगली गोलंदाजी
आता फक्त चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 4 चेंडू मात्र फेकून दिले गेले. अजूनही येणारे 2 चेंडू शेष पाहायला मिळतील. यावेळी थोडस डिफेन्स मात्र केला गेला अगदी हलक्याच्या हातानं बेमाना चेंडूला पाठवलं जाते. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 717 याच्या वतीने या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहात. विकासदादा पाटील कटारिया साहेब यांचं या ठिकाणी शाखा क्रमांक 717च्या वतीने स्वागत केलं जात आहे. शकाल मिस्टर जयेश, परंतु दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळतो मिस्टर निखिल आणि एका बाजूला पाहायला मिळेल तो मिस्टर दादू. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. अगदी त्यांची यष्टी पाहायला मिळते तर खऱ्या अर्थानं चांगली गुड पर्सनॅलिटी पाहायला मिळतात. नंतर नजर टाकावी तर असं वाटतं की चेंडू जर रडारवर आला गेला तर चेंडू सीमा पार जाऊ शकतो. हे चांगल्या खुल्या गटातील ज्याप्रमाणे कसं असावं तर त्या पद्धतीनं दोघांची यष्टी मात्र पाहायला मिळते आहे. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाज जास्त वेळ घडवायचा नाही कारण बराच उशीर झालेला आहे. अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे कारण खेळाडू वृत्तीने आपण जास्त वेळ केला गेला कारण तुम्ही खेळाडू नक्की घरी जाताय परंतु आयोजक जेव्हा पण तुम्ही व्हाल तेव्हा त्यावेळी नक्कीच किती सोसावं लागेल. यावेळी पाहू शकाल अगदी डॉट चेंडू मात्र म्हणावे लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 11 धावा. अकरा धावा आपण पाहू शकाल अगदी संपन्न केल्या गेल्यात. यावेळी पुनश्च मात्र मारण्याचा प्रयत्न परंतु तितकाच ताकदीची डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी चेंडू टप्पा पडतोय, वेग घेतोय, थोडस चेंडू मात्र स्विंग पाहायला मिळेल. चेंडू मात्र बीट करेल नक्की दादू. आपण पाहू शकाल अगदी दादू आणि निखिल आपल्या व्यक्ती पंक्तीमध्ये 6 धावा 1 आणि 1 संपन्न मात्र केल्या गेल्या. तब्बल 8 धावांवर मात्र खाली मात्र दाखवतोय तो मिस्टर निखिल. यावेळी चेंडूला हलक्याशा हाताने फक्त स्विच केला गेलाय. यावेळी चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 1च धावेंसाठी पाहू शकाल अगदी हलक्याशा हाताने पुनश्च खेळून करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र निघून जातोय तो डिक्लेरेशन एक धाव इथे घेतली जाईल. एका धावानं संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल पाहू शकाल अगदी 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. सुंदर क्रिकेट. यावेळी सरळ आपण पाहू शकाल चेंडूला मात्र फेकून दिलं गेलंय. यावेळी 1च धावेसाठी कदाचित दादूण्याचा फटका जर स्क्वेअर बिडविकेच्या रिझल्टला केला असतं.
होऊ शकाल अगदी धम्मचषक 2025 चा एक देदीप्यमान सोहळा इथे पाहायला मिळते. गुड क्रिकेट. दादूला मोठे प्रहार करावे लागतील यावेळी. नक्कीच स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु स्टंपिंग होताना पाहायला येस गॉन. यावेळी काय स्टंपिंग मात्र पाहायला मात्र मिळालं नाही परंतु नक्कीच थोडस नक्कीच फसवलं गेलंय. थोडस आपण पाहू शकाल अगदी गुगली टाकली गेली आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाने येऊन हलक्याशा हिट केला गेला. तंबूच्या स्थळाला परतावं लागेल. संघाची धावसंख्या परिस्थिती 14 धावा. अजूनही 12 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मॅच मध्ये रोमांच आहे हे मात्र त्याने दाखवून दिलं गेलं. चांगला चौकार पाहायला मिळतो निखिल यांच्या माध्यमातून. वेल प्लेड मिस्टर निखिल. चला स्पीड अप करायचं, जास्त वेळ दडवायचा नाही, अजूनही मॅच खेळवायची आहे. चला वाडेकर साहेबांना विनंती असेल नाणेफेक करून घ्यायची आहे. अगदी यावेळी पुन्हा चेंडूला मात्र उडवला गेलाय पण चेंडू पुन्हा निघून जाईल. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत अगदी 2 धावा इथे संपन्न केल्या गेल्या आणि 2 धावांना संघाची धावसंख्या थोडस पुढे ग्राफ सरसावेल, कन्वर्ट मात्र होईल परंतु 2 धावेवर तृप्त न होता 3 धावा घेतल्या जाईल. अगदी 22च्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल 2 धावा 2+1 पाहायला मिळेल. अगदी 3 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते 21 धावा. चला नाणेफेकीचं कौल वाडेकर साहेबांना विनंती आहे आपण लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे. यावेळेस सूर्यगावड पाहू शकाल ते टायमिंगचा वापर केला गेलाय परंतु नक्की झेल मात्र टिपता आला नाहीये. सुशील मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु डोक्यावरती पश्चातापाचा हात मात्र मारावा लागेल. यावेळी एकच धाव इथे संपन्न केली जाते. एका धाव्यानं संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ही तब्बल 22 धावा. यावेळी हलक्याशा हाताने फक्त पूल केला गेलाय. पूल करून मात्र सक्सेसफुल ठरला जाईल. विनिंग शॉट पाहायला मिळतो नक्की निखिल यांच्या माध्यमातून. सुपर शॉट 6 धावा.
17 यांच्या संकल्पनेतून धम्मचषक पर्व तिसरे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी शाखेच्या वतीने मी स्वागत करत आहे.